नमस्कार, मी सीमा शिंदे. मी बनवलेले आहे उपासाचे वडे. पपईच्या किस आणि साबुदाण्याचे वडे बनवलेले आहे. खूप छान झालेले आहे, क्रिस्पी झालेले एकदम. बघा, आणि दह्याच्या चटणीसोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता तुम्ही हे वडे. खूपच छान झालेले आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. चला तर मी कशा पद्धतीने केले ते तुम्हाला दाखवते. आज मी बनवणार आहे कच्च्या पपईचे उपासाचे वडे. ही कच्ची पपई आहे, हिरवी हिरवीगार छान मार्केटमधून आणलेली आहे मी. आणि एकदम कच्ची आहे, आतमधून पण कच्चीच आहे, अशी पिकलेली नाही आहे. आता याची साल काढून घ्यायची आपल्याला आणि किसून घ्यायची आहे. कच्च्या पपईची आपण साल काढलेली आहे, आता किसून घ्यायची आहे आपल्याला. चाकूने आधी कापून घेऊ आपण थोडी. पपईचा आपण किस केलेला आहे तयार. आता आपण साबुदाणा थोडा अर्धा बारीक करणार आहे. जिरं, हिरवी मिरची, तुम्ही उपासाला सांबार खात असेल तर टाकू शकता. आता आपण हे बारीक करून घेणार आहे. चालू पण मिक्सर करायचं आहे. असं जाडसर आता बारीक केलेलं आहे. हा साबुदाणा पण टाकायचा आहे. शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे भाजून घेतले आणि बारीक केले. चवीनुसार मीठ. याला मिक्स करून घेऊ आपण. उपासाच्या वड्याचं आता हे सर्व मिक्स केलेलं आहे आपण. आता वडे तयार करणार. तेल ठेवलेलं आहे, तर याचे आपण वडे करू. बघा, छान थोडासा पातळ करायचा आपल्याला वडा. आता छान लालसर होईपर्यंत आपण वडे असे तळणार. आता हे सर्व वडे करून घेणार आहे मी. आपले वडे तयार झालेले आहे. बघा, अशी छान लालसर होईपर्यंत तळायची आपल्याला.
अर्धा साबुदाणा बारीक केला आणि अर्धा साबुदाणा आपण जाडा ठेवलेला आहे. बघा तळताना छान मस्त असा खुशखुशीत होतो आणि खाताना छान कुरकुरीत वाटते. बघा चला तर आपले पपईचे आणि साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहे उपासाचे. आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि बटाटा न टाकता आपण पपईचा किस टाकलेला आहे.